वर्गातच तिला पहिल्यांदा पाळी येते आणि मग मैत्री हे नाते सर्वांच्याच खूप जवळचे असते. त्यामुळे ह्या बदलत्या काळानुसार आईवडिलांना मुलांशी मैत्री करून त्यांना निसंकोचपणे सगळ्या गोष्टीची समज करून देणे खूप महत्त्वाचे असते. पण जेव्हा आईवडील त्यांना समजून सांगायला संकोच करतात तेव्हा त्याचा त्रास हा मुलांना होतो. आपल्या कथेतील नायिकेला स्वानंदी अशाच प्रकारे एका त्रासाला सामोरे जावे लागते. स्वानंदीची मोठी बहीण शहाणी झाली. त्यानंतर तिला लांब बसविले, अंथरूण पांघरून वेगळे दिले, पाणी वेगळे दिले, जेवणही लांबून वाढले जात होते. दिवसभर ती एका कोपऱ्यात बसून राहायची. स्वानंदीला तिच्या आईने ठणकावून सांगितले होते, दीदी जवळ जायचे नाही, तिला शिवायचे नाही. पण स्वानंदीला हे कळत नव्हते की दीदीला असे का वागवत आहेत. त्यामुळे ती सारखी आईला विचारायची की काय झाले आई दीदीला. तेव्हा आई तिला दीदीला कावळा शिवला आहे असे सांगायची. त्यानंतर दर महिन्याला हा नित्यक्रम चालू झाला आणि प्रत्येक वेळी स्वानंदी हा प्रश्न विचारायची आणि तिला प्रत्येक वेळी तेच उत्तर मिळायचे. आणि या दरम्यान पाळी हा शब्द तिच्या कानावर सारखा पडत होता. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वानंदी तिच्या आजोळी म्हणजेच आईच्या माहेरी जात असे. तिच्या आजोबांचा म्हणजेच आईच्या वडिलांचा वाढदिवस मे महिन्यामध्ये म्हणजेच उन्हाळ्या सुट्टीमध्ये असतो. त्यामुळे स्वानंदीची मावशी उषा सुद्धा दरवर्षी येत असते. स्वानंदीचे 2 मामा तिथेच असतात. सुट्टी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे लोक एकत्र जमतात. त्यामुळे दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने घरी सत्यनारायणची पूजा केली जाते आणि स्वानंदीची आई, मावशी आणि 2 मामा असे 4 भावंडे मिळून त्यांचा वाढदिवस मोठा साजरा करतात. यावर्षी योगायोगाने स्वानंदीच्या मोठ्या मामीला वर्षाला आणि स्वानंदीच्या मावशीला उषाला वाढदिवसाच्या दिवशी पाळी आलेली असते. त्यामुळे दोघींना लांब बसावे लागते. आणि तेव्हा नेहमीप्रमाणे स्वानंदी आणि बरोबरीच्या सगळ्याच मुलांना कावळा शिवला असे सांगितले असते. सत्यनारायण पूजेसाठी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने जवळचे पाहुणे देखील यायचे. तेव्हा येणाऱ्या पाहुण्यांमध्ये असणाऱ्या बायका वर्षा आणि उषा यांची चौकशी करायची. तेव्हा मात्र घरातील मोठे त्यांना पाळी असे सांगत होते आणि याबद्दल थोडीफार चर्चा करत होते. यावेळी अनेक वेळा स्वानंदीच्या कानावर पाळी आली हा शब्द येत होता. मला कावळा शिवला आहे असे सांगतात आणि हे मोठे पाळी आली असे का बोलतात. पाळी येणे म्हणजे नेमके काय असते, ती कशी येते, मला ते कावळा शिवला असे खोटे का सांगतात, असे अनेक प्रश्न स्वानंदीला ती तिच्या आईला जाऊन विचारते. पाळी म्हणजे काय, ती कशी येते, तू कुठे ऐकला हा शब्द, तिची आई रागात विचारते. मी नेहमीच ऐकते हा शब्द तुम्हा मोठ्यांकडून. सांग ना आई, पाळी म्हणजे काय असते आणि तू मला कावळा शिवला असे खोटे का सांगते, स्वानंदी आईला म्हणते. तेव्हा तिची आई तिला खूप रागावते. तुला किती वेळा सांगितले आहे, मोठ्यांचे बोलणे ऐकत जाऊ नकोस. तिचा कान धरून आई तिला रागावत बोलते. आई ग सोड ना, खूप दुखतोय कान, मी नाही मुद्दाम ऐकलं, तुम्ही सगळे बोलताना मी तिथेच असते तेव्हा ऐकू येते. स्वानंदी बोलते. आता यापुढे आम्ही मोठे बोलत असताना तिथून निघून जायचे, तिथेच ऐकत बसायचे नाही. आणि हे असले प्रश्न तुला काय करायचे आहेत, आज विचारलंस ते ठीक आहे, यापुढे जर कधी कोणालाच विचारशील तर खूप मार देईल. मग स्वानंदीला रागवत तिची आई बोलते. 2-2.5 महिन्यानंतर स्वानंदी शाळेत गेल्यावर ती मोठी होते. तिच्या अंगावर रक्त जाऊ लागते. तिचे सगळे कपडे त्याने भरतात. कपड्यावर मोठमोठे डाग पडतात आणि पांढऱ्या रंगाच्या गणवेशामधून ते स्पष्ट दिसू लागतात. वर्गात सगळ्या मुली आणि मुले सुद्धा तिला सांगू लागली, तुझ्या कपड्याला सगळे रक्त लागले आहे म्हणून. मला कुठे काही लागले नाही, तर हे रक्त कसे यायला लागले याचा विचार ती करू लागली. आणि आता हे रक्ताने घाण झालेले कपडे पाहून घरी आई मारेल याची तिला भीती वाटू लागली. वर्गात बऱ्याच मुली ह्या वयात आलेल्या होत्या. त्या तिला सांगायचा प्रयत्न करतात, पण ती काहीच न ऐकता रडू लागते. तेव्हा तिच्या मैत्रिणी लगेच लेडीज स्टाफ रूममध्ये घेऊन जातात. शाळेतील सगळ्या लेडीज स्टाफ इमर्जन्सी म्हणून एक पॅडचे पाकिट स्टाफ रूममध्ये ठेवतात. तिला एक पॅड देतात. हे काय आहे मॅडम, स्वानंदी विचारते. कदम मॅडम तेव्हा तिला समजावून सांगतात. आता अशा अवस्थेत तिला एकटीला घरी कसे पाठवायचे म्हणून तिच्या आईला तिचा एक ड्रेस घेऊन शाळेत बोलावून घेतात. स्टाफ रूममध्ये अजून 4 मॅडम असतात. त्यांची आपापसात चर्चा चालू होते. हिला काहीच कसे माहीत नाही, हिचा ड्रेस किती भरला आहे, हिच्या आईने हिला काहीच कसे सांगितले नाही, असे ते आपापसात बोलत असतात. जाधव मॅडम तिला डेट म्हणजे काय हेच माहीत नाही आणि हे ब्लडिंग का होत आहे हे सुद्धा माहीत नाही, म्हणून तर ती घाबरून रडत आहे. म्हणूनच तिला इथे घेऊन आल्या बाकीच्या विद्यार्थिनी, कदम मॅडम म्हणाल्या. स्वानंदी फ्रेश होऊन आल्यानंतर तिला जाधव मॅडम विचारतात, तुला पाळी MC म्हणजे काय, काहीच माहीत नाही का.
MC म्हणजे काय माहीत नाही, पण पाळी येणे माहीत आहे. अगं मग तुला आता कसे कळाले नाही पाळी आलेली? तुझे कपडे बघ किती भरले आहे, तरी तुला कळले नाही का पाळी आलेली? कदम मॅडम विचारतात. म्हणजे स्वानंदी प्रश्नार्थक नजरेने विचारते, कारण तिला पाळी येणे म्हणजे कावळा शिवणे हेच माहीत असते. अगं तुला पाळी येणे माहीत आहे, तर तुला आता कसे कळले नाही पाळी आलेली? कदम मॅडम पुन्हा विचारतात. एक मिनिट मॅडम, तिला आधी पाळी म्हणजे काय हे विचारा. मला वाटते तिला काहीतरी दुसरेच माहीत आहे, भावे मॅडम म्हणतात. आणि स्वानंदीला विचारतात, काय आहे पाळी म्हणजे? पाळी म्हणजे कावळा शिवणे, स्वानंदी म्हणते. तिचे उत्तर ऐकून सगळ्या मॅडमला नवल वाटते. तुला हे कोणी सांगितले? भावे मॅडम विचारतात. आईने सांगितले, स्वानंदी म्हणते. तिचे उत्तर ऐकून जाधव मॅडम शांत होतात आणि एकाकी होऊन विचार करतात. जाधव मॅडम असे एकदम शांत का झालात? तुम्ही कसला एवढा विचार करत आहात? भावे मॅडम विचारतात. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही, भावे मॅडम. आता पहा ना, ही वयात आलेली आहे. वयानुसार विचारांची आणि समजून घेण्याची प्रगल्भता हिच्यात आलेली असणारच, पण तरी सुद्धा हिला हिच्या आईने काहीच सांगितले नाही. ही एकच मुलगी नसेल, अजून अशा कितीतरी मुली असतील ना, जाधव मॅडम म्हणतात. तेवढ्यात स्वानंदीची आई येते. नमस्कार मॅडम, स्वानंदीची आई म्हणते. नमस्कार, या बसा. आधी तिचा ड्रेस द्या, तिला पूर्ण ड्रेस भरला आहे तिचा, कदम मॅडम म्हणतात. स्वानंदी ड्रेस घेऊन चेंज करायला जाते. तिचे वय किती आहे हो? जाधव मॅडम स्वानंदीच्या आईला विचारतात. 14वी चालू आहे मॅडम, स्वानंदीची आई सांगते. 14वी चालू आहे, तर तिला तुम्ही MC विषयी काहीच कसे सांगितले नाही? समजून घेण्याचे वय आहे तिचे, जाधव मॅडम म्हणतात. मॅडम, आता ह्या विषयावर कसे सांगायचे तुम्ही सांगा, आणि कसे या विषयावर सांगणे बोलणे बरे दिसते का? पाण्यात पडले की बरोबर पोहता येते, तसे ज्या त्यावेळी जे ते घडते तर तेही आपोआप कळतेच की. आता आपल्याला कोणी सांगितले का? पण नंतर समजलेस ना, स्वानंदीची आई म्हणते. आता आपल्याला कोणी सांगितले नाही म्हणून आपणही सांगायचे नाही असे कुठे आहे का? आता काळ बदलला आहे. आताच्या काळात आईला मुलीची मैत्रीण होणे गरजेचे आहे. आई म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून समजून सांगायला पाहिजे. तुम्ही तिची अवस्था पाहिली का? ती खूप घाबरली आहे. तिचे कपडे सगळे भरले आहेत वर्गात. मुलांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली. आता तिची आत्ताची ही अवस्था चांगली होती का? तिला सगळे सांगणे चांगले होते, जाधव मॅडम म्हणतात. बरोबर आहे मॅडम तुमचे, मी सांगायला हवे होते, चुकले माझे, स्वानंदीची आई म्हणते. आम्ही अजून तिला काही सांगितले नाही. आता तुम्हीच तिला तिची मैत्रीण होऊन समजावून सांगा, कदम मॅडम म्हणतात. हो मॅडम, नक्की येऊ आता, स्वानंदीची आई म्हणते. स्वानंदीला तिची आई घरी घेऊन जाते. स्वानंदी घरी गेल्यानंतरही स्टाफ रूम मध्ये सगळ्या मॅडमची या विषयावर चर्चा चालू असते. तेव्हा जाधव मॅडमला एक कल्पना सुचते. शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईचा पालक मेळावा घेऊन आणि त्यांना समजावून सांगायचे की जशा मुली वयात येतात तसे त्यांच्या आईने त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे आणि त्यांना मैत्रीण म्हणून मनमोकळेपणे निसंकोच होऊन सांगितले पाहिजे. ही सध्या काळाची गरज सुद्धा आहे. जाधव मॅडमची कल्पना सगळ्या मॅडमला आवडते आणि ते अशा प्रकारे पालक मेळावा घ्यायचा ठरवितात. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.